अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत, त्या मित्रांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. मित्रांनो, आता जे लोक व्हिडिओ पाहत आहेत, त्या व्हिडिओमध्ये पाहत असताना तुम्हाला आता ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे घरकुलासाठी, असेही लोक व्हिडिओ पाहत असतील आणि काहींनी फॉर्म भरलेला नसेल, अशाही लोक सध्या व्हिडिओ पाहत असतील. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आता नेमका तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्हाला घरकुल कधी मिळणार, तुमच्या यादीला नाव कधी येईल, ही उत्सुकता तुम्हाला आहे. ती तर माहिती मी देईलच, पण त्या अगोदर खूप महत्त्वाची माहिती. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अगोदर जे घरकुलाच्या याद्या आलेल्या होत्या, त्या घरकुलाच्या याद्या अगोदर म्हणजे आता ज्यांची घरकुल बांधकाम चालू आहेत, त्यांची बांधकामं चालू आहेत, तो टप्पा पूर्ण झालेला आहे. राज्य व केंद्र शासनाकडून नवीन यादी ज्या लोकांनी सेल्फ सर्व्हे केलेला होता, त्या सेल्फ सर्व्हे केलेल्या लोकांच्या याद्या आता ग्रामपंचायतमध्ये 15 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आता ज्या लोकांची नावं आली नाहीत, तो विषय वेगळा. त्यांच्यासाठी ऑप्शन दिले, परत एकदा फॉर्म भरून द्या. मग आता प्रत्येकांना आशा आहे की आता फॉर्म भरून द्यायचा आहे, परंतु सर्वे करून ज्या लोकांची नावं आली नाहीत त्यांचाही फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर ज्या लोकांचा सर्वे झालेला नव्हता, त्याही लोकांचा फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि ही शेवटची संधी असेल अथवा नसेल मित्रांनो, परंतु परत संधी येईल की नाही मला माहीत नाही. परंतु ज्या लोकांना घरकुलाची अपेक्षा आहे, त्या सर्व लोकांनी फॉर्म भरून द्या. महत्त्वाचं म्हणजे जे लोक आपल्या गावातील बाहेरगावी गेलेले आहेत कामाला, ते गावात नसल्यामुळे त्यांचा सर्वेही झालेला नव्हता आणि आताही ते फॉर्म भरू शकत नाहीत. त्यामुळं त्याही लोकांना तुम्ही फोन करून सांगा. तुमचे शेजारी कोणी जरी परगावी गेले असतील, कामानिमित्त बाहेर गेले असतील, कारण ते खरे गरजू आहेत. आज त्यांचं भागत नाही म्हणून त्यांनी गाव सोडून बाहेर गेलेत. त्यामुळं त्याही लोकांना घरकुलाचा लाभ मिळणं अपेक्षित आहे. मित्रांनो, ते गावच्या बाहेर असल्यामुळं त्यांना घरकुलाचा लाभ घेता येत नाही, कारण त्यांचा सर्वेही झालेला नाही. कारण जेव्हा ते सर्वेवाले घराकडे गेले तेव्हा त्यांच्या घराला कुलूप होतं. आणि दुसरी गोष्ट, आता जेव्हा फॉर्म भरून ऑफलाईन द्यायचा आहे, त्याही वेळेस ते हजर नसतील, तर त्या सर्व लोकांना तुम्ही एखादा कॉल करून सांगा की बाबा ज्यांना घरकुलाची गरज आहे, त्यांना सध्या फॉर्म भरणे चालू आहे ऑफलाईनप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये, आणि तुम्ही येऊन फॉर्म भरून द्या. किंवा त्यांना येणं होत असलं नसेल तर जे डॉक्युमेंट लागणार आहेत, ते डॉक्युमेंट घेऊन त्याही माणसाचा फॉर्म भरून द्या मित्रांनो, कारण त्यांनाही घरकुल मिळू शकतं. आता पुढे सर्वेक्षण कधी होईल, परत याद्या कधी येतील, त्या पुढच्या गोष्टी पुढे झाल्या. परंतु मित्रांनो, आता सध्या जी संधी आहे त्या संधीचं सोनं करा. ज्यांना घरकुलाची अपेक्षा आहे त्यांनी सर्वांनी फॉर्म भरून ग्रामपंचायतमध्ये जमा करा. त्यामुळे सर्वांना आता ह्याच्यामध्ये सुटले कोण? जे लोक गावच्या बाहेर काम करून खायला गेलेत, तेच जास्त लोक सुटलेले आहेत आणि अजूनही सुटू शकतात. कारण अजून एक संधी आहे की आता फॉर्म भरून द्यायचा ऑफलाईन. मग आता सर्वांनाच अपेक्षा आहे की महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या लोकांनी आता फॉर्म भरून दिलेला आहे, त्यांना घरकुल कधी मिळणार? कारण सध्या तर ज्या लोकांच्या याद्या आल्या आहेत त्यांना आता पुढचा टप्पा चालूच होईल. त्यांचे डॉक्युमेंट घेतले जातील, आधार कार्ड घेतले जाईल, बँक पासबुक घेतलं जाईल आणि त्यांना पहिला हप्ता 15,000चा टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु आता ज्या लोकांनी फॉर्म भरून दिलेत, त्यांना घरकुल कधी मिळणार? तर मित्रांनो, आता जे लोक फॉर्म भरून देतील त्यांचा आवास प्लसच्या माध्यमातून सर्वे होईल. त्यांच्या घराची स्थिती कशी आहे ते पाहिलं जाईल आणि त्यांच्यानंतर त्यांची यादी येईल व त्यांनाही घरकुलाचा लाभ मिळेल. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून कुठलाही माणूस वगळणार नाहीत. जे लाभार्थी आहेत खरे गरजू, त्या लाभार्थ्यापर्यंत राज्य व शासनाची ही मोहीम आहे. गरजू व्यक्ती सुटू नये असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं आपलं काम काय? जेव्हा सेल्फ सर्वे चालू होता तेव्हा सेल्फ सर्वे करणं, आणि आता सेल्फ सर्वे बंद झालेला असला तरीही ऑफलाईनप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये अर्ज आहे, तो अर्ज भरून देणं. त्यामुळे या संधीचं सोनं करा. ज्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज केलेला आहे त्यांचा टप्पा पुढील आवास प्लसच्या माध्यमातून सर्वे होईल आणि लागलीच घरकुलच्या यादीत नाव मिळेल व त्यांना घरकुल मिळेल. व ज्यांना सध्या आता घरकुल नाही, जे बाहेरगावी आहेत, त्यांनीसुद्धा त्यांना बोलवून घेऊन फॉर्म भरायला लावा. कारण त्याही माणसाला घरकुलाची गरज आहे आणि त्याही माणसाला घरकुल मिळू शकतं. त्यामुळं इतरांनाही सहकार्य करा, इतरांनाही सांगा आणि घरकुलाचा फॉर्म भरून द्या. सर्वांना घरकुलं मिळणार आहेत मित्रांनो. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून एकही माणूस सोडला जाणार नाही आहे. खरा गरजू जो आहे त्या सर्वांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं आपल्या थोड्याशा हलगर्जीपणामुळं सेल्फ सर्वेमध्ये आपला सर्वे झालेला नसेल, परंतु अजून एक ही संधी आहे आणि ही संधी सोन्याची संधी आहे मित्रांनो. ही संधी दवडू नका. तुम्हीही फॉर्म भरलेला असेल
अजून कुणीही जर भरायचे राहिले असतील त्या सर्वांना सांगा की तुम्ही फॉर्म ग्रामपंचायत मध्ये भरून द्या. त्या सर्वांना घरकुल मिळू शकतं मित्रांनो. कारण गरीब लोक खूप वंचित राहू शकतात. ज्यांना जास्त माहिती असते ते लोक फॉर्म भरून देतात. परंतु असे काही गरीब गरजू असतात की त्यांना काही गोष्टीची माहितीच नसते. त्यामुळे त्या सर्वांना सांगा. ज्यांना कोणाला कोणीच नाही त्यांनाही फॉर्म भरायला लावा. जे खरंच गरजू आणि गरीब आहेत, रोज काम करून खाणारे आहेत, असेही त्यांनाही सांगा. आणि जे काम करणारे आज बाहेरगावी गेलेत आपल्या पोटासाठी, त्यांनाही फोन करून सांगा की तुम्ही येऊन फॉर्म भरून द्या. वेळ निघून गेल्यानंतर, मुदत संपल्यानंतर परत काहीही बोलून अर्थ नाही. कारण मित्रांनो 2029ला निवडणूक आहेत. त्याच्या अगोदर आपल्या ह्या याद्या आलेल्या, त्याच्यानंतर आता जे सर्व्हेसाठी फॉर्म घेतले आहेत त्यांना सुद्धा घरकुल 2029 पर्यंत मिळू शकतं. केंद्र शासनाच्या वतीनं निवडणुकीच्या अगोदर ह्या सर्वांना घरकुल दिलं जाऊ शकतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे कुणीही यातून सुटू नये हीच अपेक्षा आहे. एक तळतळीची विनंती आहे. आता कुणाला काय वाटायचं आहे ते वाटू द्या, कुणाला कमेंट काय करायचं आहे ते करा. परंतु महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. कारण घरकुलाला कमीत कमी ₹1,00,000-2,00,000 येत आहेत. आणि ही साधीसुधी गोष्ट नाही. आज घर बांधायचं म्हणजे चेष्टा नाही. आज पोटाला करून खायला ज्यांची परिस्थिती नाही त्यांना घर सोडा, खायची परिस्थिती अवघड आहे. रोज काम करून खावावं लागतं. परंतु त्यांना एक छोटंसं का होईना एक छत या घरकुलाच्या माध्यमातून जर मिळालं तर त्यांना आधार होऊ शकतो. त्यामुळे एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. कारण महत्त्वाचा ह्याच्यामध्ये विषय जो होता तो म्हणजे ज्यांना घरकुलाची प्रतीक्षा आहे त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये जेव्हा आता हे फॉर्म जातील तेव्हा आवास प्लसच्या माध्यमातून तुमचा सर्व्हे होणार आहे. सर्व्हे झाला की तुमच्या घर असो, कूड असो याचा फोटो काढला जाईल आणि आवास प्लसच्या यादीमध्ये, प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव येईल. परंतु ज्या लोकांना कसलंच नाव या यादीमध्ये आलेलं नाही, त्या लोकांना ही संधी आहे आणि ही संधी त्या लोकांनी दवडू नये. प्रत्येकाने फॉर्म भरा, माझं तर मत आहे. कारण जो लाभार्थी खरा आहे त्या प्रत्येकाने फॉर्म भरा. ज्यावेळेस सर्व्हेसाठी येतील, आपल्या घराची परिस्थिती बघतीलच, मगच तुम्हाला घरकुल मिळणार आहे. तुम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहा, कुडामध्ये राहा, तुमचं कच्चं बांधकाम असू द्या घराचं, मातीचं घर असू द्या, अशा सर्वांनी फॉर्म भरून द्या. निश्चित त्यांच्या माध्यमातून सर्व्हे होईल व तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळेल. त्यामुळे एकही माणूस घरापासून वंचित राहू नये. माननीय शिवराज सिंग चौहान यांनीही सांगितलं आहे की आम्ही एकही माणूस वंचित ठेवणार नाही. जे खरे गरजू आहेत त्या खऱ्या गरजूपर्यंत ही योजना जाणार आहे. त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या गावामध्ये प्रसार करा. सर्वांना सांगा की बाबा ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म चालू आहेत आणि फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. कधीही बंद होऊ शकतं हे फॉर्म भरणं आणि परत संधी कधी येईल, सर्व्हे कधी होतील, परत फॉर्म कधी भरून घेतले जातील माहीत नाही. त्यामुळं आताच संधीचं सोनं करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे फॉर्म भरायला लावा आणि घरकुलाचा लाभ घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे खरे गरजू आहेत ते गरजू लोक घरकुलाचा लाभ घेतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत असो, लोकांपर्यंत असो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा.